So let us turn to 2 Timothy 3rd chapter. तर चला आता आपण दुसऱ्या तिमोथी याच्या 3ऱ्या अध्यायाकडे वळूया. This know also आधी पहिलं वचन वाचूया की हे समजून घे that in the last days perilous times shall come. की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. For men shall be lovers of their own self, कारण माणसे स्वार्थी, covetous, धनलोभी, boaster, बडाईखोर, proud, गर्विष्ठ, blasphemer, निंदक, disobedient to parents, आई बापांना न मानणारी, unthankful, उपकार न स्मरणारी, unholy, अपवित्र without natural affection. व ममताहीन. That means bring forth children. After you have 3 or 4 children, run away to another woman in some neighboring village. त्याचा अर्थ म्हणजे 3-4 मुले झाल्यानंतरही शेजारच्या गावाच्या बाईबरोबर पळून जाणं. How many people are like that today? असे आज कितीतरी लोक आहेत. You'll find many such people in this area. या भागात देखील अशा अनेक लोक आहेत. In fact, that is a tradition in this country. खरं पाहता तसं करायची या देशामध्ये ही पद्धतच रूढ झाली आहे. Have a married wife somewhere लग्न झालेली पत्नी वेगळीकडे ठेवायची and maybe give her a little money, आणि तिला काही पैसे द्यायचे, but find 2 or 3 other women somewhere else. पण भलतीकडे जाऊन 2-3 स्त्रिया शोधायच्या. But let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, you will be judged. तुमचा याबाबत नक्कीच न्याय होईल. Your adulterous life will bring you to hellfire. तुमचं व्यभिचारी जीवन तुम्हाला नरकाप्रत घेऊन जाईल. So the Bible says त्यामुळे बायबल सांगतं these people are without even natural affection. हे लोक आता ममताहीन झाले आहेत, त्यांच्यात ममताच उरली नाही. One man said to me, एक माणूस मला असं म्हणाला, I asked him, did you see your son after he was born? मी त्याला विचारलं की बाबा जन्मानंतर तो आपला मुलगा पाहिला का? He said no. तो म्हणाला नाही. Why? का बरं? He was suspecting his wife. तर तो आपल्या पत्नीवरती संशय घेत होता. Oh, I do not know if this is my son. अरे हा माझाच मुलगा आहे का नाही मला माहिती नाही. She was an innocent girl. ही मुलगी तर निरागस होती. But every adulterous man पण प्रत्येक व्यभिचारी मनुष्य is full of suspicion. तो संशयाने पूर्णपणे भरलेला असतो. And every adulterous woman आणि प्रत्येक व्यभिचारी स्त्री is full of suspicion. ही देखील संशयाने भरलेली असते. So you will find that in many families तुम्हाला या अनेक कुटुंबामध्ये आढळून येईल there is no trust. त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास नाही. One man brought his wife and children to me. एक माणूस माझ्याकडे त्याची पत्नी आणि मुलं घेऊन आला. I asked them to sit मी down. त्यांना बसण्यास सांगितलं And after they sat आणि down, मग ते बसल्यावरती the husband तो said, पती म्हणाला I do not know if these 2 children are my की children. बाबा ही 2 मुलं माझीच आहेत का नाही मला माहिती नाही. Sometimes women have come to me weeping काही वेळा स्त्रिया माझ्याकडे रडत रडत येतात and said, आणि म्हणतात this child is not the child of my husband. की हे मूल माझ्या पतीचं नाही. My friend, माझ्या मित्रांनो, men will be lovers of their own self, says the Bible. बायबल सांगतं की माणसे स्वतःवरतीच प्रेम करणारे होतील They will be covenant breakers, आणि ते करार मोडणारे होतील, truce breakers, सत्य मोडणारे, without natural affection. ममताहीन. So we build families like that. त्यामुळे आपण अशा प्रकारची कुटुंब वाढवतो. There is no joy, त्याच्यामध्ये आनंद नसतो, there is no health. आरोग्य नसतं. The money which you earn just flows away to a doctor's pocket जो काही तुम्ही पैसा मिळवता तो डॉक्टरच्या खिशामध्ये जातो or to the pharmacist's shop, किंवा गोळ्या औषधं घेण्यामध्येच तुमचा सगळा पैसा जातो. and you cannot even enjoy your family. आणि मग तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आनंद देखील घेऊ शकत नाही. You know what a beautiful thing is the family. हा कुटुंब म्हणजे काय सुंदर गोष्ट आहे.
We live with our brothers and sisters when we are little children. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण आपल्या बहीण भावांबरोबर राहतो. Then after high school, if you go to college, you go in different direction. आणि मग हायस्कूल नंतर कॉलेजला गेल्यावर आपण बहीण भाऊ वेगवेगळ्या दिशांना जातो. And sometimes after you're married, you're very indifferent towards your siblings. काही वेळा असं होतं की लग्न झाल्यानंतर आपल्याला आपल्या बहीण भावांबद्दल कुठली आस्था राहत नाही, आपण बेपर्वा होऊन जातो. Soon a father dies or a mother आणि मग dies, लवकरच आई किंवा वडील मरण पावतात. and you begin to fight for the jewels or the property. आणि मग दागिन्यांबद्दल किंवा मालमत्तेबद्दल भांडणं होऊ लागतात. How sad. किती दुःखाची गोष्ट. One family एकच कुटुंब under one roof, एकाच छताखाली राहणार, eating in one place, एकाच ठिकाणी एकत्र बसून जेवण करणार, sleeping under one roof, एकाच छताखाली झोपणार कुटुंब, but no love. पण त्यांच्यात प्रेम नाही. And sometimes the sons get very angry when the father is beating his wife. आणि काही वेळा असं होतं की जेव्हा पती आपल्या पत्नीला मारू लागतो तेव्हा ते पाहून मुलांना खूपच राग येतो. And sometimes they say, आणि मग काही वेळा ते असं म्हणतात, my sons protect me when my husband batters me. त्या माता असं सांगतात की जेव्हा माझा पती मला मारतो तेव्हा माझी मुलं माझं संरक्षण करतात. Sometimes the sons beat their father. आणि काही वेळा मुलं देखील आपल्या वडिलांनाच मारतात. So the Bible says, त्यामुळे बायबल असं सांगतं, without natural affection. ते ममताहीन होतील, त्यांच्यामध्ये कुठलंही स्वभावतः प्रेम राहणार नाही. You know, there is a phrase, पहा अशी एक म्हण आहे, a bear robbed of its whelps. Cubs. जिची पिले चोरीला गेली आहेत अशा अस्वलीशी गाठ न पडो. Oh, don't go and meet a bear which has had cubs. पहा जिला पिल्ला असतात अशा अस्वलीच्या जवळ देखील तुम्ही जाऊ नका. She will tear you to pieces. ती अस्वली तुम्हाला फाडून तुमचे तुकडे तुकडे करून टाकील. Because कारण even wild animals love their children. रानटी प्राणी देखील आपल्या पिलांवरती प्रेम करतात. But पण in today's world, आजकालच्या जगामध्ये what do we find? आपण काय पाहतो? Something has happened to your father, says the mother. आई सांगते की बाबा तुझ्या वडिलांना काहीतरी झालं आहे. Somehow his heart is not here. त्यांचा अंतःकरण आता आपल्यावरती नाही. We do not know when he is going to leave us. आणि ते आपल्याला कधी सोडून जातील आपल्याला माहित नाही. I think he has found another woman. मला असं वाटतं की त्यांना दुसरीच बाई सापडली आहे. What is हे this? काय आहे? What did you say to your wife? You married her. लग्नाच्या वेळी तुम्ही पत्नीला काय म्हणालात? You have promised her that until death parts you, you will be faithful to her. तुम्ही तिला सांगितलं की मरणाने आपला वियोग होईपर्यंत मी तुझ्याशी विश्वासू राहीन. What happened to your promise? या वचनाचं आता काय झालं? You know, friend, पहा मित्रांनो, we cannot trust the promises of people if they do not have Jesus Christ in their heart. जेव्हा लोकांच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्त नसतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवू शकत नाहीत. Now, आता what did the Lord Jesus Christ tell about such people? प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांच्या बाबतीमध्ये काय म्हणाला? If you turn to the 16th chapter of Luke, लुकाचा 16वा अध्याय, this is what he told. येशू ख्रिस्त असं म्हणाला. लूक 16th chapter, 16वा अध्याय from the 16th verse. 16व्या वचनापासून पुढे. The law and the prophets were until John the Baptist. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. That is, there were many laws which people could not keep. त्याचा अर्थ असा आहे की असे अनेक नियम होते की जे लोक पाळू शकले नाहीत. See, everybody says, speak the truth. प्रत्येक जण असं म्हणतो की सत्य बोला. In the court, you promise that you will speak the truth, nothing but the truth. तुम्ही कोर्टामध्ये अशी शपथ घेता की मी सत्य बोलेन आणि सत्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही. But when your lawyer tells you, पण जेव्हा तुमचा वकील तुम्हाला सांगतो,
If you tell the truth, your case is gone. बाबा जर तू सत्य बोलला तर तुझी केस संपली. So, त्यामुळे this is how you must say. तू अशा प्रकारे बोललं पाहिजेस. Oh, everything is manipulated in that manner. आणि मग त्याबाबतच्या सगळ्या गोष्टी अगदी चालाकीने हाताळण्यात येतात. But, पण my dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, there came a power with the good news. सुवार्ते बरोबर एक सामर्थ्य आलं. When Jesus जेव्हा came, येशू ख्रिस्त जीवनामध्ये येतो, it was no more this lying, deceiving life all the time. मग पुढे आपण हे फसवणारं किंवा लबाडीचं जीवन जगू शकत नाही. I had a friend who used to say, मला एक असा मित्र होता, तो असं म्हणायचा, my classmate, माझा वर्ग मित्र होता, what is there? Do good, be good, think good. अरे बाबा काय याच्यामध्ये काहीच नाही, चांगलं वाग, चांगलं राहा, चांगला विचार कर. How can you do good तेव्हा तुम्ही चांगलं कसं काय करू शकता? when your heart is जेव्हा evil? तुमचं अंतःकरण वाईट असतं तेव्हा तुम्ही चांगलं कसं वागू शकता? How can you think good तुम्ही चांगला विचार कसा काय करू शकता? when your eyes are full of adultery? जेव्हा तुमचे नेत्र पूर्णपणे व्यभिचाराने भरून गेलेले असतात. But this is how people talk. लोक अशा प्रकारे बोलतात And everybody आणि knows. सगळ्यांना माहित आहे Oh, we know that these are all lies. की बाबा हे सगळं खोटं आहे, आम्हाला माहित आहे. Elections just recently took place. पहा आताच निवडणुका पार पडल्या And people said to me, आणि लोक मला असं म्हणाले, oh, they are taking anything from 300 rupees to 500, even 1000 पहा लोक एका मताकरता 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये घेतात for a vote. एका मताकरता एवढे पैसे. How can you administer a nation of liars? पहा लबाड्यांनी पूर्णपणे भरून गेलेल्या राष्ट्रामध्ये तुम्ही कसा काय बरं कारभार करू शकता? You need at least a few people who speak the truth. त्याकरता तुम्हाला सत्य बोलणाऱ्या थोड्या लोकांची का होईना गरज लागेल. In your family, you don't speak the truth. तुम्ही तुमच्या कुटुंबात सत्य बोलत नाहीत, You don't speak the truth to your mother. तुम्ही तुमच्या आईला सत्य बोलत नाहीत, You don't speak the truth to your mother, father. तुम्ही तुमच्या आई वडिलांना सत्य बोलत नाहीत, And the wife doesn't speak the truth to the husband. आणि पत्नी आपल्या पती बरोबर सत्य बोलत नाही, The husband doesn't speak the truth to the wife. किंवा पती देखील आपल्या पत्नी बरोबर सत्य बोलत नाही. How are you going to speak the truth in your office? मग तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये कसं काय सत्य बोलणार? How will you fulfill the truth in the examination? परीक्षेमध्ये तुम्ही कसं काय सत्याने पेपर लिहिणार? You will only copy, you will cheat, तुम्ही केवळ कॉपी कराल आणि फसवणूक कराल, you will bribe the examiner, किंवा तुम्ही परीक्षा घेणाऱ्याला लाच द्याल and you will get the papers, buy the papers somewhere. किंवा तुम्ही जाऊन प्रश्नपत्रिका विकत घ्याल. Listen, my dear friend, ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, deliverance from this unrighteousness can only come through the प्रायश्चित बली of the Lord Jesus. अशा प्रकारच्या अनितीपासूनची सुटका केवळ येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्त बलीमधूनच येऊ शकते. You see, it's not like an old story. पहा ही काय कुठली पुराण कथा नव्हे. In our country, we believe any story, old story. आपल्या देशामध्ये आपण कुठल्याही पुराण कथेवरती विश्वास ठेवतो. And you know, the man, even a man who comes from the central jail, जर कुठला मनुष्य मध्यवर्ती कारागृहात आला if he puts on some holy आणि garments मग त्याने कुठले पवित्र वस्त्र परिधान केले and sits in आणि tapas, जर तो अशा तपस्येच्या अवस्थेमध्ये बसला, everybody will crowd to him thinking he is some great manifestation. तेव्हा सगळे लोक त्याच्याकडे गर्दी करतील की बाबा कुठला तरी अवतार प्रकट झाला आहे. We can deceive anybody, but we can't deceive God. लक्षात घ्या, आपण कोणालाही फसू शकतो पण आपण देवाला फसू शकत नाही. So, त्यामुळे the Lord Jesus said, येशू ख्रिस्त असं म्हणाला, the kingdom of God is preached and every man presseth into it. देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. Good news. सुवार्ता. What is this good news? सुवार्ता काय आहे? Come to me, all you that labor अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, सगळे माझ्याकडे या and are heavy laden. आणि भाराक्रांत जन हो तुम्ही या, I will give you peace. मी तुम्हाला शांती देईन, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. What great news. काय महान बातमी आहे पहा. You may gain 10 lakhs, पहा तुम्ही 10 लाख रुपये कमवू शकता,
But पण when you have a lot of money, you never have peace. जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असतो तेव्हा तुम्हाला कधी शांती नसते. If you have a lot of property, you will never have peace. तुमच्याकडे जेव्हा खूप मालमत्ता असते तेव्हा तुमच्यात शांती Some नसते. people say, काही लोक असं म्हणतात, oh, I will never drink coffee in my brother's house. पहा मी माझ्या भावाच्या घरी कधी कॉफी देखील पित नाही. Hey, why can't you drink coffee in your brother's house? अरे बाबा तू आपल्या भावाच्या घरी कॉफी का पिऊ शकत नाही? I don't know, my sister-in-law may put poison in my coffee. तर मला माहिती नाही की माझ्या भावाच्या बायकोने त्या कॉफी मध्ये विष कालवलं आहे का काय, Because she is trying to get my property. कारण ती माझी मालमत्ता घेऊ पाहत आहे. Listen, my dear friend, ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, the Lord Jesus brings peace to you, येशू ख्रिस्त तुम्हाला शांती घेऊन येतो, a new life. एक नवीन जीवन घेऊन येतो. So the Bible says, त्यामुळे बायबल असं सांगतं, the kingdom of salvation is preached unto you, the kingdom of God, and every man presseth into it. पहा देवाच्या राज्याची तुमच्यामध्ये घोषणा होत आहे आणि प्रत्येक मनुष्य त्याच्यावरती आक्रमण करत आहे. And it's easier for heaven and earth to pass and one tittle of the law to नियमशास्त्रातील fail. एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे So, आहे. you know, one question never seems to come to people. पहा असा एक प्रश्न आहे की जो लोकांना कधीही पडत नाही, You will die one day, I will die one day. की तुम्ही एक दिवस मरून जाणार आहात आणि मी देखील एक दिवस मरणार आहे. And God says, आणि मग देव म्हणतो, after death, then the judgment. मरणानंतर न्याय ठरलेलाच आहे. So I may be here कदाचित मी येथे आहे speaking to you, आणि तुमच्याशी बोलत आहे, but पण I have to meet God one day. मला एक दिवस देवाला भेटावंच लागेल. A God whom I can twist and turn, असा देव की ज्याला मी माझ्या मर्जीने हाताळू शकतो. a God whom I can twist and turn is no God. माझ्या मर्जीप्रमाणे मी ज्याला मुरगाळू शकतो, हाताळू शकतो, तो देवच नव्हे. You will find the living God, you cannot be bribed. तुम्हाला समजून येईल की तुम्ही जिवंत देवाला लाच देऊ शकणार You नाही. cannot twist his hand. तुम्ही त्याचा हात मुरगाळू शकणार नाही. You cannot say my lies must be तुम्ही accepted. त्याला असं म्हणू शकत नाही की माझी लबाडी स्वीकार, I am a righteous man. मीच नीतिमान मनुष्य आहे, I must go to heaven. मी स्वर्गात गेलं पाहिजे. No. नाही. You can speak lies in a court. तुम्ही कोर्टामध्ये लबाड बोलू शकता, You can speak lies at the time of election. तुम्ही निवडणुकांमध्ये लबाड बोलू शकता, But before the living God, पण जिवंत देवासमोर you can't speak lies. तुम्ही कधीही लबाड बोलू शकणार नाहीत. Your true condition will be out. तुमची खरी स्थिती जिवंत देवासमोर उघडी होईल. Not a jot or a tittle त्याच्यातला काना किंवा मात्रा देखील will not pass away. रद्द होणार नाही. Heaven and earth, all the stars will pass away. आकाश पृथ्वी सगळं तारांगण नाहीसं होईल. So you are dealing with the word of God which will never pass away. तुम्ही आता असं देवाचं वचन पाहत आहात की जे कधीही नाहीसं होणार नाही. If you go to a saree shop, जर तुम्ही साडीच्या दुकानामध्ये गेलात, oh, the man brings 20 sarees, brings them and puts them तो before. माणूस तुमच्या समोर 20 साड्या आणून ठेवतो. And you say, I don't like this, I don't like this, I don't like this. तुम्ही म्हणता मला ही आवडत नाही, ती आवडत नाही, ही आवडत Finally नाही, you say, okay, this is nice, I'll take आणि it. मग तुम्ही शेवटी म्हणता की बाबा ही चांगली आहे, मी ही विकत घेते. Listen, my dear friend, ऐका माझ्या मित्रांनो, when you come before the word of God, you will not be able to throw it away like you throw those sarees away. पहा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनासमोर येता तेव्हा तुम्ही साड्या फेकून टाकता, त्या प्रकारे त्याचं वचन फेकून टाकू शकणार नाही. You cannot be a picker and a chooser, तुम्ही देवाच्या वचनातलं जेवढं आवडतं तेवढं घ्यावं आणि बाकी फेकून द्यावं असं करू शकणार नाही. because it is a word which will remain after the stars and the heavens and the earth pass away. कारण देवाचं वचन असं आहे की आकाश आणि पृथ्वी निघून गेली, तारे निघून गेले, तरी देखील त्याचं वचन सर्व काळ टिकणार आहे. Friends, मित्रांनो, I see thousands of people returning money to the railways for ticketless travel. मी असे अनेक लोक पाहतो की जे विना तिकीट प्रवास केल्याबद्दल त्याचे पैसे आता रेल्वेला परत देत आहेत. I see thousands of people returning money where they have stolen. आणि चोरी केलेले पैसे परत देताना मी हजारो लोक पाहत आहे.
And Jesus speaks to them. येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलतो. Jesus forgives येशू them. ख्रिस्त त्यांना क्षमा करतो. Jesus gives them येशू peace. ख्रिस्त त्यांना शांती देतो. This is not some strange story. हे काय कुठली विचित्र गोष्ट नाही. This is the truth. हे सत्य आहे. God loves you with an everlasting love. देव तुमच्यावरती सार्वकालिक रीतीने प्रेम करतो. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया. Please bow your head. कृपा करून आपल्या माना झुकवा. Whoever you may be, मग तुम्ही कोणी का असे ना, tell God, देवाला सांगा, oh God, हे देवा, one day I have to die. एक दिवस मी मरणार आहे. And where will I आणि go? मग मी कोठे जाईन? You died as the प्रायश्चित बली for my sin. तू माझ्या पापाकरता प्रायश्चित्त बली म्हणून मरण पावलास. You paid the price and became the propitiation for my sin. ती किंमत तू भरून दिलीस आणि माझ्या पापांसाठी तू अर्पण झालास. Lord Jesus, हे प्रभू येशू, forgive my sin. माझ्या पापांची क्षमा कर. I do not want to live in misery and fear. मला या दुःखामध्ये भयामध्ये इतपर जगायचं नाही. I do not want to lose my eternal life. माझं सार्वकालिक जीवन मला गमवायचं नाही. Give me a new heart. मला एक नवीन अंतःकरण दे. Give me a new heart. मला एक नवीन अंतःकरण दे. Wash my sins in the precious holy blood which you shed. तू माझ्याकरता सांडलेल्या त्या मौल्यवान पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक. I want to lift मला India. भारताला वर उचलायचं आहे. I want to lift my neighbor. मला माझ्या शेजाऱ्याला वर उचलायचं आहे. I want to love everybody. मला सगळ्यांवरती प्रेम करायचं आहे. Oh Lord, हे देवा, give me this peace, मला ही शांती दे. this forgiveness of sin. मला ही पापांची क्षमा दे. No more a lying tongue. इथून पुढे मला लबाड बोलणारी जीभ नको. No more the bribe taking hand. इथून पुढे लाच घेणारे हात नको. No more the hand that hits my इथून wife. पुढे बायकोला मारहाण करणारे हात नको. No more the hand that touches that alcohol. इथून पुढे दारूला स्पर्श करणारे ते हात मला नकोत. Give me a new heart. मला एक नवीन अंतःकरण दे. Wash me in your precious blood. तुझ्या मौल्यवान रक्ताने मला धु. God is listening to you. हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. Gracious Father, हे कृपाळू पित्या, bless these dear या people. प्रिय लोकांना आशीर्वाद दे. Speak to them, I pray you. त्यांच्याशी तू बोलावंस अशी प्रार्थना करतो. How much you love us. तू आमच्यावरती किती प्रेम करतोस. Though I was such a unworthy sinner, जरी मी असा अपात्र पापी आहे तरी देखील, though I was a liar, जरी मी लबाड होतो तरी देखील, yet you had mercy on me. तरी देखील तू माझ्यावरती दया केलीस. How many people you are transforming. प्रभू तू किती लोकांना बदलत आहेस. We want our offices to be new places. प्रभू आमची ऑफिस आम्हाला नवीन ठिकाण झालेली पाहायची आहे. We want our families to be places where there is peace. आमच्या कुटुंबामध्ये शांती नांदत असलेली आम्हाला पाहायची आहे. Take away the fear of death. प्रभू मरणाचं भय आमच्यातून काढून टाक. Because one day I have to die. कारण एक दिवस मला नक्कीच मरायचं आहे. Give to me that assurance that you have forgiven me. तू मला क्षमा केली आहेस अशी मला खात्री दे. That I will be received to the bosom of Jesus. जेणेकरून येशू ख्रिस्ताच्या उराशी माझा स्वीकार केला जाईल. Hear our humble prayer. आमची नम्र प्रार्थना तू ऐक. In Jesus' almighty name. येशूच्या सर्व समर्थ नावात. Amen. आमेन.